तर विद्यार्थ्यांनो 91 स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले स्वागत आहे आणि या सुपर क्लासमध्ये येणाऱ्या प्रत्येक भरतीसाठी उपयुक्त असणारे जीके क्वेश्चन्स आपण कव्हर करणार आहोत। तसेच आपली भरती जवळ आल्या कारणास्तव जे आहे या सुपर क्लासला आपल्याला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। ही सर्वात पहिली आपणा सर्वांची रिक्वेस्ट आहे। तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राइब लगेच करून घ्या। अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी त्याच्यानंतर बेल आयकॉनला लगेच प्रेस करून घ्या, ऑलमध्ये सिलेक्ट करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ जेव्हा कधी अपलोड करेल नोटिफिकेशन त्याची अपलोड करतात तुमच्या मोबाईलवर मिळून जाईल। सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न मित्रांनो आपल्या समोर या ठिकाणी असा आहे, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोणत्या व्यक्तीकडे असते? राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान खालीलपैकी कोणत्या व्यक्तीकडे असते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील, मुख्यमंत्री यांच्याकडे जे आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीचे अध्यक्ष स्थान असते। पुढचा प्रश्न, विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येपैकी किती सदस्य जे आहे राज्यपाल निवडतो ते सांगायचं आहे। विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येपैकी किती सदस्य राज्यपालद्वारे निवडण्यात येत असते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील, 1/4 एवढे जे सदस्य आहेत विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येपैकी राज्यपालाद्वारे निवडण्यात येत असतात। पुढचा प्रश्न पाहूया। वृत्तपत्रावर नियंत्रण लावणारा कायदा संमत झाल्याने कोणते वृत्तपत्र बंद पडलेले होते? वृत्तपत्रावर नियंत्रण लावणारा कायदा संमत झाल्याने खालीलपैकी कोणते वृत्तपत्र बंद पडलेले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, युगांतर हे जे वृत्तपत्र आहे वृत्तपत्रावर नियंत्रण लावणारा कायदा संमत झाल्याने बंद पडलेले होते। पुढचा प्रश्न पाहूया। महाराष्ट्रामध्ये नारळ संशोधन केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? महाराष्ट्रामध्ये नारळ संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील, रत्नागिरी हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये नारळ संशोधन केंद्राची स्थापना झालेली आहे। पुढचा प्रश्न पाहूया। रमाबाई रानडे यांचा जन्म महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात झालेला आहे? रमाबाई रानडे यांचा जन्म महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, सातारा या जिल्ह्यामध्ये रमाबाई रानडे यांचा जन्म झालेला आहे। पुढचा प्रश्न पाहूया। आमच्या आयुष्यातील काही आठवणी हा प्रसिद्ध ग्रंथ खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचा किंवा महिला व्यक्तींचा आहे? आमच्या आयुष्यातील काही आठवणी हा प्रसिद्ध ग्रंथ खालीलपैकी कोणत्या महिला व्यक्तींचा आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, रमाबाई रानडे यांचा आमच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या आठवणी हा एक प्रसिद्ध ग्रंथ आहे। पुढचा प्रश्न पाहूया। या ठिकाणी काय आहे मित्रांनो, कोणत्या व्यक्तीच्या सहाय्याने मुस्लिम लीगची स्थापना करण्यात आलेली होती ते सांगायचं आहे। मित्रांनो, कोणत्या व्यक्तीच्या सहाय्याने मुस्लिम लीगची स्थापना झालेली होती? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, लॉर्ड मिंटो यांच्या सहाय्याने मुस्लिम लीगची स्थापना झालेली होती। पुढचा प्रश्न पाहूया। पुणे ते पनवेल या 2 ठिकाणादरम्यान खालीलपैकी कोणता घाट आहे ते सांगायचं आहे। पुणे ते पनवेल या 2 ठिकाणादरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, कुसूर घाट हा जो घाट आहे पुणे ते पनवेल या 2 ठिकाणादरम्यान आहे। पुढचा प्रश्न पाहूया। या ठिकाणी काय आहे, विनायक सावरकर यांनी स्वतंत्र भारत या संघटनेची स्थापना कोणत्या ठिकाणी केलेली होती ते सांगायचं आहे। विनायक सावरकर यांनी स्वतंत्र भारत या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या देशात केलेली होती? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, लंडन या ठिकाणी जे आहे मित्रांनो विनायक दामोदर सावरकर यांनी स्वतंत्र भारत या संघटनेची स्थापना केलेली होती। पुढचा प्रश्न पाहूया। बाजरी संशोधन केंद्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? बाजरी संशोधन केंद्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, महाराष्ट्रातील औरंगाबाद हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये बाजरी संशोधन केंद्राची स्थापना झालेली आहे। पुढचा प्रश्न पाहूया। या ठिकाणी काय आहे, भारतामध्ये सर्वात जास्त शिलालेख खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचे प्राप्त झालेले आहे ते सांगायचं आहे। मित्रांनो, भारतामध्ये सर्वात जास्त शिलालेख हे खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचे प्राप्त झालेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील, सम्राट अशोक यांचे भारतामध्ये सर्वात जास्त शिलालेख हे प्राप्त झालेले आहेत। पुढचा प्रश्न पाहूया। महाराष्ट्रामध्ये 2 वेळा प्रवेश करणाऱ्या खालीलपैकी एकूण किती नद्या आहेत ते सांगायचं आहे। महाराष्ट्रामध्ये एकूण 2 वेळा प्रवेश करणाऱ्या एकूण किती नद्या आहेत? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 योग्य राहील, महाराष्ट्रामध्ये एकूण 3 जे नद्या आहेत महाराष्ट्रामध्ये एकूण 2 वेळा प्रवेश करणाऱ्या नद्या आहेत। पुढचा प्रश्न पाहूया। भारुड हा प्रसिद्ध रचना प्रकार कोणत्या संतांनी रूढ केलेला आहे ते सांगायचं आहे। भारुड हा प्रकार जो आहे तो कोणत्या संताद्वारे रूढ करण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील, भारुड हा जो रचना प्रकार आहे संत एकनाथ महाराज यांच्याद्वारे रूढ करण्यात आलेला आहे। पुढचा प्रश्न पाहूया। जागतिक आरोग्य संघटनेचे संस्थापक खालीलपैकी कोणकोणते देश आहेत? जागतिक आरोग्य संघटनेचे संस्थापक खालीलपैकी कोणकोणते देश आहेत? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील, वरीलपैकी सर्वच
म्हणजे युनायटेड किंगडम, कॅनडा आणि ब्राझील हे तिन्ही देश या ठिकाणी जागतिक आरोग्य संघटनेचे संस्थापक देश आहेत. पुढचा प्रश्न, या ठिकाणी हूच्या कार्यकारी मंडळामध्ये एकूण किती देशांचे सदस्य असतात ते सांगायचं आहे. हूच्या कार्यकारी मंडळामध्ये एकूण किती देशांचे सदस्य असतात? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. हूच्या कार्यकारी मंडळामध्ये एकूण 34 देशांचे सदस्य स्थित झालेले आहेत. पुढचा प्रश्न, हूचे एका वर्षामध्ये एकूण किती अधिवेशन भरतात ते सांगायचं आहे मित्रांनो. हूचे एका वर्षामध्ये एकूण किती अधिवेशने भरवली जात असतात? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. हूचे एका वर्षामध्ये एकच अधिवेशन भरवण्यात येत असते. पुढचा प्रश्न, जागतिक आरोग्य संघटनेच्या घटनेवर एकूण किती देशांची स्वाक्षरी आहे ते सांगायचं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या घटनेवर एकूण किती देशांची स्वाक्षरी आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. जागतिक आरोग्य संघटनेच्या घटनेवर एकूण 61 देशांची स्वाक्षरी झालेली आहे. पुढचा प्रश्न, जागतिक आरोग्य संघटनेचे दैनंदिन काम करण्यासाठी एकूण किती अधिकारी असतात ते सांगायचं आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे दैनंदिन काम करण्यासाठी एकूण किती अधिकारी असतात? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील. 3500 जे अधिकारी आहेत जागतिक आरोग्य संघटनेचे दैनंदिन काम करण्यासाठी आहेत. पुढचा प्रश्न, प्लासीच्या लढाईमधील प्लासी हे स्थान कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? प्लासीच्या लढाईमधील प्लासी हे स्थान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. प्लासीच्या लढाईमधील प्लासी हे जे स्थान आहे नदिया या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी गांधीजींच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंग करण्याचा आदेश कोणी दिला होता ते सांगायचं आहे. गांधीजींच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंग करण्याचा आदेश खालीलपैकी कोणाद्वारे देण्यात आला होता? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. राष्ट्रीय काँग्रेस यांच्याद्वारा जे आहे गांधीजींच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंग करण्याचा आदेश देण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न, दांडी यात्रेची सुरुवात खालीलपैकी कोणत्या आश्रमामधून करण्यात आलेली होती? दांडी यात्रेची सुरुवात खालीलपैकी कोणत्या अधिवेशनामधून करण्यात आलेली होती? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. साबरमती आश्रमातून जे आहे दांडी यात्रेची सुरुवात झालेली होती. पुढचा प्रश्न, दांडी यात्रा तब्बल किती दिवस चालली होती ते सांगायचं आहे मित्रांनो. दांडी यात्रा ही तब्बल एकूण किती दिवस चाललेली होती? ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 4 योग्य राहील. दांडी यात्रा जी आहे तब्बल एकूण 24 दिवस चाललेली होती. पुढचा प्रश्न पाहूया. भारत छोडो आंदोलन कोणाद्वारे सुरू करण्यात आलेले होते? भारत छोडो आंदोलन हे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीद्वारे सुरू करण्यात आलेले होते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. महात्मा गांधी यांच्याद्वारे जे आहे भारत छोडो आंदोलन हे एक सुरू करण्यात आलेले होते. पुढचा प्रश्न, भारत छोडो आंदोलनास कोणत्या अधिवेशनामधून सुरू करण्यात आलेले होते ते सांगायचं आहे. भारत छोडो आंदोलनास खालीलपैकी कोणत्या अधिवेशनात सुरू करण्यात आलेले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. मुंबई येथील अधिवेशनामध्ये भारत छोडो आंदोलनास एक सुरुवात झालेली होती. पुढचा प्रश्न, जगातील कोणत्या देशाला मिनी इंडिया या नावाने ओळखले जाते ते सांगायचं आहे. जगातील असा कोणता देश आहे ज्या देशाला मिनी इंडिया या नावाने ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 योग्य राहील. मॉरिशियस हा जो देश आहे देशाला मिनी इंडिया या नावाने ओळखले जात असते. पुढचा प्रश्न, मॉरिशस या देशाला मिनी इंडिया या नावाने कोणत्या कारणास्तव ओळखले जाते ते सांगायचं आहे मित्रांनो. मॉरिशस या देशाला मिनी इंडिया या नावाने खालीलपैकी कोणत्या कारणास्तव ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. त्या ठिकाणी जास्त भारतीयांचा समावेश झाल्या कारणास्तव मॉरिशस या देशाला मिनी इंडिया या नावाने ओळखले जात असते. पुढचा प्रश्न पाहूया. मॉरिशस या देशामध्ये एकूण किती टक्के भारतीय वंशाचे लोक राहतात ते सांगायचं आहे. मॉरिशस या देशामध्ये एकूण किती टक्के भारतीय वंशाचे लोक राहत असतात? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. मॉरिशस या देशामध्ये एकूण 75% जास्त 75% जास्त जे लोक आहेत ते भारतीय वंशाचे आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी काय आहे? भारतातील कोणत्या गावामध्ये एकाही लोकांच्या घराला दरवाजा नाही ते सांगायचं आहे मित्रांनो. भारतातील कोणत्या गावामध्ये एकाही लोकांच्या घराला दरवाजा नाही? ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. शनिशिंगणापूर या गावामध्ये जे आहे एकाही घराला दरवाजा नाही आहे. पुढचा प्रश्न, शनिशिंगणापूर हे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. शनिशिंगणापूर हे अतिशय प्रसिद्ध असलेले ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. महाराष्ट्रातील अहमदनगर हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये शनिशिंगणापूर हे प्रसिद्ध ठिकाण स्थित आहे. पुढचा प्रश्न,
भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हिंदू मंदिरांचा समावेश आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. भारतातील कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त हिंदू मंदिरांचा समावेश आहे? ऑप्शन क्रमांक 4 राहील भारतातील तामिळनाडू हे जे राज्य आहे, राज्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये हिंदू मंदिरांचा समावेश झालेला आहे. पुढचा प्रश्न, भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उच्च न्यायालय उपस्थित नाही ते सांगायचं आहे. भारतातील कोणत्या राज्यामध्ये किंवा कोणकोणत्या ठिकाणी उच्च न्यायालय उपस्थित नाही? ऑप्शन क्रमांक 4 राहील मिझोरम, गोवा तसेच अरुणाचल प्रदेश या तिन्ही राज्यामध्ये उच्च न्यायालय हे उपस्थित नाही आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारतामध्ये एकूण किती राज्यांमध्ये उच्च न्यायालय नाही ते सांगायचं आहे. भारतातील एकूण किती राज्यामध्ये उच्च न्यायालय उपस्थित नाही? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भारतातील एकूण 5 राज्यांमध्ये उच्च न्यायालय हे एक उपस्थित नाही. पुढचा प्रश्न, मानवाच्या पचनसंस्थेमध्ये खालीलपैकी कशा कशाचा समावेश होत असतो? मानवाच्या पचनसंस्थेमध्ये खालीलपैकी कशा कशाचा समावेश असतो? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. वरीलपैकी सर्वच म्हणजे पित्ताशय, स्वादुपिंड, यकृत या सर्व बाबींचा जो समावेश आहे पचन संस्थेमध्ये झालेला आहे. राष्ट्रपती राजवटीचा कालावधी जास्तीत जास्त एकूण किती महिने असू शकत असतो? राष्ट्रपती राजवटीचा कालावधी हा जास्तीत जास्त किती महिन्यापर्यंत असू शकत असतो? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. राष्ट्रपती राजवटीचा जो कालावधी आहे जास्तीत जास्त 6 महिने असू शकत असतो. पुढचा प्रश्न पाहूया. संपूर्ण भारतामध्ये एकूण उच्च न्यायालयाची संख्या जी आहे ती एकूण किती आहे? संपूर्ण भारतामध्ये उच्च न्यायालयाची संख्या ही एकूण किती आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. 25 एवढी जे आहे संपूर्ण भारतामध्ये उच्च न्यायालयाची संख्या आहे. तर पाहूया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय आहे मित्रांनो. निवडणूक आयुक्ताचा कार्यकाल हा एकूण किती वर्षाचा असतो? निवडणूक आयुक्ताचा कार्यकाल हा एकूण किती वर्षाचा असतो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. एकूण 6 वर्षाचा जो आहे निवडणूक आयुक्ताचा कार्यकाल असतो. पाहूया पुढचा प्रश्न. भारतातील राष्ट्रपती पद हे रिक्त असेल तर कोणता व्यक्ती कार्यभार सांभाळत असतो ते सांगायचं आहे. भारताचे राष्ट्रपती पद हे रिक्त झाल्यास त्यांचे कार्यभार कोण सांभाळत असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. उपराष्ट्रपती यांनी जे आहे भारताच्या राष्ट्रपतीचे पद रिक्त झाल्यास त्यांचा कार्यभार सांभाळीत असतो. पुढचा प्रश्न, राष्ट्रपती व उपराष्ट्रपती या दोघांची ही पदे रिक्त झाल्यास कोण कारभार सांभाळतो ते सांगायचं आहे. राष्ट्रपती व उपराष्ट्रपती या दोघांची पदे रिक्त झाल्यास खालीलपैकी कोणता व्यक्ती कार्यभार सांभाळत असतो? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. सरन्यायाधीश जो आहे मित्रांनो, राष्ट्रपती तसेच उपराष्ट्रपती या दोघांची ही पदे रिक्त झाल्यास कार्यभार सांभाळत असतो. पुढचा प्रश्न पाहूया आपल्यासमोर काय आहे. कोणत्या देशामध्ये राष्ट्रपतीचा कार्यकाल हा फक्त 1 वर्षाचा असतो? खालीलपैकी कोणत्या देशामध्ये राष्ट्रपतीचा कार्यकाल फक्त 1 वर्षाचा असतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. स्वित्झर्लंड हा एक असा देश आहे, या देशामध्ये राष्ट्रपतीचा कार्यकाल फक्त 1 वर्षाचा असतो. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये प्रत्येकी 2 महानगरपालिका आहेत ते सांगायचं आहे. महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये प्रत्येकी 2 महानगरपालिका आहेत? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. वरीलपैकी दोन्हीही म्हणजेच अमरावती तसेच नागपूर या दोन्ही प्रशासकीय विभागामध्ये प्रत्येकी 2 महानगरपालिका स्थित आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कृषी विद्यापीठ आहे ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कृषी विद्यापीठ स्थित आहेत? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. अहमदनगर, रत्नागिरी, अकोला या सर्व जिल्ह्यामध्ये कृषी विद्यापीठाची स्थापना झालेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठ हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील. परभणी या जिल्ह्यामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाची स्थापना करण्यात आलेली आहे. पाहूया पुढचा प्रश्न. पौर्णिमा ही अणुभट्टी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? पौर्णिमा ही अणुभट्टी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर 1 योग्य राहील. मुंबई या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पौर्णिमा अणुभट्टीची एक स्थापना करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न. तुर्भे मुंबई या ठिकाणी खालीलपैकी कोणकोणत्या अणुभट्ट्या स्थित आहेत? तुर्भे मुंबई या ठिकाणी खालीलपैकी कोणकोणत्या अणुभट्ट्या स्थित आहेत? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. वरीलपैकी सर्वच म्हणजे झर्लिन, तारस आणि पौर्णिमा ह्या सर्व अणुभट्ट्या तुर्भे या ठिकाणी स्थित झालेल्या आहेत. पुढचा प्रश्न. जगामध्ये कोणत्या देशांनी 100% कागद उपयोग बंद केलेला आहे? जगातील कोणता असा देश आहे ज्यांनी 100% कागदचा उपयोग बंद केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील. दुबई हा जो देश आहे किंवा हे जे ठिकाण आहे मित्रांनो 100% कागदमुक्त झाल्याचे एक ठिकाण बनलेले आहे.
तर विद्यार्थ्यांनो, आजची ही स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली नक्कीच गॅरंटी आहे की आपल्याला सुपर क्लास आवडेलच आहे आणि त्यामुळे सोडण्याच्या पूर्वी एक लाईक नक्कीच करायचा आहे. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन असला तर सबस्क्राईब जरूर करून घ्यायचं आहे. नंतर बेल आयकॉनला ऑलमध्ये सिलेक्ट जरूरच करून घ्यायचं आहे, जेणेकरून नवीन व्हिडिओ मी जेव्हा कधी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या मोबाईलवर मिळून जाईल. तर मिळतो एका नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.